कसं करणार आहे ही रेसिपी बघणार आहे। चला आता आपण रेसिपीकडे वळूया। आपण 4 चमचे साखर घेऊया, 2 चमचे चहापत्ती। चहापत्ती मी जी तुम्ही रेग्युलर वापरत असाल ती वापरू शकता। माझी ही मिक्स चहापत्ती आहे त्यामुळे मी ती वापरते, तुम्हाला जी हवी आहे ती तुम्ही वापरू शकता। त्यानंतर आपल्याला मसाला चहासाठी 2 लवंगा, 2 विलायची, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि 1 आलं ते खिसून आपण चहामध्ये टाकायचं आहे। आपण 1 कप पाणी टाकून घेऊया। हे पहा आता आपण ह्यामध्ये 1 कप पाणी घेतलेले, तर आपण ह्याला 4 चमचे साखर टाकणार आहोत। त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे चहापत्ती टाकणार आहोत। पहा आता ह्याला उकळी यायला लागली की आपण ह्यामध्ये आलं खिसून टाकायचं आहे। आपण त्यामध्ये जे हे खडे मसाला घेतला होता, 2 विलायची, लवंगा आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, तो पण टाकून घेऊ। हे पहा आता चहाला एकदम छानपैकी उकळी सुटली, पण आता हा चहा 5 मिनिटं बारीक गॅसवर छानपैकी उकळू द्यायचा, कारण की मग सगळा त्याचा अर्क त्यात उतरला पाहिजे, विलायची, लवंग, दालचिनी, आलं। हे पहा आता आपण ह्यामध्ये आता चहा किती छान उकळी आलेला आहे आणि खूप सुंदर असा त्याचा वास येत आहे। आता तर तुम्हाला मी वास कसा दाखवू। हे पहा आपण आता 1 कप दूध टाकून घेतलंय, अजून आपण 5 मिनिटं ते ठेवायचे। आणि त्याचा बाहेर असा खूप जोरात पाऊस पडतोय आणि असा मसालेदार चहा किती छान वाटतं असं प्यायला। अशा प्रकारे आपला गरमागरम मसाला चाय, समोसा खारी आणि जिरा बटर खाण्यासाठी तयार आहे।